तुम्हाला तर माहिती आहे मी घरी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते सहज म्हणून मी हे बनवायला घेतले बरं का. आणि जेव्हा हा मी व्हिडिओ अपलोड केला की नाही ड्रायफ्रूटच्या लाडूचा, तेव्हा फेसबुकवरून आणि आपल्या यूट्यूबचा व्हिडिओ बघूनसुद्धा मला ऑर्डर यायला सुरुवात झाली. अंधेरीवरूनसुद्धा मला ऑर्डर आले होते, पण एवढ्या लांबचे मी ऑनलाईन आणि कसं पाठवायचं ते मला काही माहीत नव्हतं. आणि नेमकी आमच्या ज्या समोर ताई राहतात की नाही त्यांनी मला येऊन सांगितलं की ताई मला खरंच तुमचे लाडू बघूनच खावेसे वाटत होते, कधी ऑर्डर देणं असं झालं होतं त्यांना. मग त्या घरी आले होते, त्या मला म्हणाले की मला 1 किलोची लाडूची ऑर्डर पाहिजे ड्रायफ्रूटच्या. तर मी म्हटलं सहज आपण बनवले तर चला आपण देऊन तरी बघूया, ऑर्डर घेऊन तरी बघूया. मग मस्तपैकी त्यांना खरं म्हणजे 1 किलोची ऑर्डर पाहिजे होती, पण मी इथे अर्धा किलोचं दिलेलं आहे त्यांना, कारण मी घरीसुद्धा बनवले होते आणि मला अंधेरीलासुद्धा घेऊन जायचं होतं माझ्या घरी माहेरी. आणि इथे मग त्यांनी लगेचच म्हटलं की बाबा आता तुम्ही अर्धा किलोचे दिलेत, पण माझ्या मुलीलासुद्धा माझ्या आईलासुद्धा लाडूची ऑर्डर पाहिजे. माझ्याकडे बॉक्स नव्हता, मी ह्याच बॉक्समध्ये घेतले ना. ऑनलाईन कसं द्यायचं ते मला काही एवढं माहिती आणि भीती पण वाटते, कारण कधी मी ऑनलाईन दिलेलं नाही आहे. आणि त्यांना खूप आवडले, त्यांनी रिप्लायसुद्धा दिला आहे बरं का. तर चालून आलेल्या संधीला कधी नाही नाही म्हणायचं, कारण त्या संधीचं कधी सोनं होईल ते सांगता येत नाही बरं का. आता इथून पुढे सुद्धा विरारमध्ये जर कुणाला ऑर्डर पाहिजे असते तर लाडूचे तर मला नक्की कमेंट करा. आणि हे लाडू मी 800 रुपये किलोने विकलेले आहे, तर तो रेट बरोबर आहे का नक्की सांगा बरं का.